हे सगळ्या गावांमधली जी डेव्हलपमेंट त्या निमित्ताने होणार होती, त्या सगळ्या डेव्हलपमेंटला खीळ बसण्याचं काम झालेलं आहे. आणि त्यामुळं गुन्हे दाखल व्हायला आम्ही काही घाबरत नाही. आमचा मुद्दा एवढाच आहे, की आज जर आम्ही जर आवाज उठवला नाही, तर भावी पिढ्या ज्या येतील, त्या आम्हाला माफ करणार नाही. तर तरीही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना हे समजत जर नसेल, की जनभावना काय आहे, तर मग रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि म्हणून नाईलाजास्तव आम्हाला हे करावं लागलेलं आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काल क्रांती दिनाचं औचित्य साधून नाशिक पुणे सेमी हायस्पीड मार्गावरती रेल्वे मार्गासाठी एक आंदोलन करण्यात आलं. वेगवेगळ्या ठिकाणी ही आंदोलनं झालेली आहेत. अगदी सिन्नर तालुक्याच्या गोंदे फाटा येथे म्हणजे जे समृद्ध महामार्ग आहे त्यावरती आंदोलनाचं नेतृत्व ज्यांनी केलंय आमदार सत्यजित तांबे सर आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिला त्याबद्दल आभार. काय नेमकी मागणी आहे, कशासाठी आंदोलन झालं? ही जी नाशिक पुणा सेमी हायस्पीड रेल्वे आहे, याचा प्रस्ताव साधारणतः 90च्या दशकामध्ये आला होता. त्यानंतर वारंवार ह्याच्यामध्ये बदल होत गेले आणि साधारणतः मागच्या एक 10-15 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2010च्या नंतर याचं थोडंसं रूपरेषा यायला लागली. त्यानंतर महारेल नावाची जी संस्था महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाची जॉईंट कंपनी आहे, त्याच्याकडे हा प्रस्ताव दिला गेला. त्याच्यातून ही योजना सुरू झाली. 20% केंद्र शासन, 20% राज्य शासन आणि 60% कर्ज या धर्तीवर या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा भारतातला पहिली हायस्पीड रेल्वे असा हा प्रकल्प त्या ठिकाणी प्रपोज करण्यात आला. त्याच्यामध्ये अलाइनमेंट ठरली. त्याच्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यांचा मोबदला देखील 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा मोबदला देखील शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेला आहे. आणि अचानक ती महारेलकडून ज्यावेळेस सेंट्रल रेल्वेकडे तो प्रपोजल गेलं, तर सेंट्रल रेल्वेने जीएमआरटीचं कारण सांगून जे नारायणगाव आहे जुन्नर तालुक्यात, त्याच्या शेजारी जीएमआरटीचं एक हाय फ्रिक्वेन्सी टेलिस्कोप्स आहेत, रेडिओ टेलिस्कोप्स. बरं. त्याचं कारण सांगून त्याच्यामध्ये त्याचं रूट चेंज म्हणजे केला. रूट चेंज असा केला, की तो नाशिकवरून शिर्डी, शिर्डीवरून नगर, नगरवरून पुणे असा एकदमच वियर्ड असा तो रूट केला. खरं सांगायचं म्हणजे हा सरळ जो रेल्वे होता तो साधारणतः 250 किलोमीटरचा होता आणि जो आता फिरून जातोय तो साधारणतः 330 किलोमीटरचा जातोय. सरळ मार्गाने 2.5 तासात नाशिकवरून पुण्याला किंवा पुण्याहून नाशिकला माणूस पोहोचणार होता. आता या रस्त्याने साधारणतः 3.5 तास लागणार आहेत. आजही गाडीने साधारणतः तेवढेच वेळ लागतो. त्यामुळं तो रूट व्हायबल होणार नाही. लोकं त्याचा वापर करणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा या मधले जे गावं आहेत आमचे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, आंबेगाव, जुन्नर, चाकण हे सगळ्या गावांमधली जी डेव्हलपमेंट त्या निमित्ताने होणार होती, त्या सगळ्या डेव्हलपमेंटला खीळ बसण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून आमची एक मागणी आहे, की जो पूर्वी ठरलेला मार्ग होता, त्याच मार्गाने ही रेल्वे झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर तुमच्यावर आणि तुमच्या सोबत 300-350 जे आंदोलक होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला फेस करणार आहात? नाही, मुळातच मी एक आंदोलनातून तयार झालेलो कार्यकर्ता आहे. माझी सुरुवातच विद्यार्थी चळवळीतून झालेली 2000 साली एन-एस-यू-आय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून झालेली आहे. तेव्हापासून माझ्यावर गुन्हे दाखल होत आलेले आहेत. देशामधल्या जंतर-मंतर म्हणजे ज्याला पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन म्हणतात, तिथेही माझ्यावर हं, गुन्हे दाखल होते. हं. आझाद मैदान पोलीस चौकीमध्येही माझ्यावर गुन्हे दाखल होते. त्यामुळं मुंबई असेल, दिल्ली असेल, सगळीकडे आमच्यावर आंदोलनांचे गुन्हे दाखल झाले. मी तर असं मानतो, की राजकीय कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये आंदोलनातून गुन्हा दाखल होणं हे एका मेडलपेक्षा कमी नाहीये. आणि त्यामुळं गुन्हे दाखल व्हायला आम्ही काही घाबरत नाही. आमचा मुद्दा एवढाच आहे, की आज जर आम्ही जर आवाज उठवला नाही, तर भावी पिढ्या ज्या येतील, त्या आम्हाला माफ करणार नाही आणि म्हणून आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी हे काम करणं गरजेचं आहे. या तरुणांसाठी, लहान मुलांसाठी, जे भविष्यात नागरिक होतील या देशाचे, त्यांच्यासाठी आम्हाला सहन करावं लागेल. नाही, पण हे डायरेक्ट तुम्ही आंदोलनाचं अस्त्र उपसलं की याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांसोबत आणि संबंधित जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत त्यांच्यासोबत काय चर्चा झाली होती? नाही, याच्यामध्ये साधारणतः गेले 3 वर्षापासून मी सातत्याने स्वतः पाठपुरावा करतो आहे. मी स्वतः 9 जुलै 2024ला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटलो. त्याच्यानंतर पहिल्यांदा. त्याच्यानंतर मी त्यांना मागच्या 25 महिन्यात जवळ-जवळ 3दा भेटलेलो आहे. पूर्वी थोडेसे पॉझिटिव्ह हं, बोलायचे, मग हं, थोडेसे निगेटिव्ह बोलायला लागले आणि नंतर तर त्यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये हा प्रकल्प रद्द करण्यात येत आहे असं जाहीर केलं. बरं. त्यामुळं मग हा उद्रेक झाला. पहिला मुद्दा आम्ही मंत्र्यांना भेटलो. दुसरा आम्ही सभागृहात आवाज उठवला.
मी विधान परिषदेत उठवला, अनेक आमदारांनी विधानसभेत उठवला, अनेक खासदारांनी लोकसभेत उठवला. तो पण मार्ग आम्ही केला. माननीय सीएम साहेबांसोबत आमच्या 2 बैठका झाल्या. सीएम साहेबांनी सांगितलं, की कमिटी आपण नेमू. ती कमिटी अर्थात नेमली गेलेली आहे. त्याच्यामुळं सीएम साहेब सकारात्मक आहे असंच आम्ही मानतो याच्यामध्ये. त्यामुळे तो एक मुद्दा झाला. म्हणजे सगळे प्रयत्न आपण केले, तर तरीही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना हे समजत जर नसेल, की जनभावना काय आहे, तर मग रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि म्हणून नाईलाजास्तव आम्हाला हे करावं लागलेलं आहे. नाही पण तुम्ही जे म्हणताय की ज्या पद्धतीने जो सरळ मार्ग होता त्यातून प्रवासाचा वेळ वाचत होता, ज्या भागामधून ज्या गावांमधून ही रेल्वे सेवा जाणार होती त्या गावांचा त्या भागांचा विकास होणार होता, परंतु आता वेळही वाढणार नव्या प्लॅन नव्या रूटनुसार आणि त्याचा विकासही होणार नाही. मग ही गोष्ट रेल्वे मंत्र्यांना किंवा त्या तत्सम अधिकाऱ्यांना समजत नाही का? त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, काय समोर मांडले त्यांनी? नाही, मांडताना तर ते फक्त जीएमआरटीचं कारण सांगतात, की हे इंटरनॅशनल लेव्हलचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यात आपण 130 देशांना जवळ-जवळ सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो त्या जीएमआरटीमधून आणि हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ रेडिओ टेलिस्कोप असल्यामुळे तिथून जर हाय स्पीड रेल्वे गेली, तर त्याच्या फ्रिक्वेन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो. असं एक टेक्निकल कारण ते सांगतात आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी डॉक्टर अनिल काकोडकर हे जगविख्यात जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे, ही तांत्रिक कारणं शोधण्यासाठी. ज्याला 60 दिवसांची मुदत आपण दिलेली आहे. 60 दिवसात त्यांना त्यांचा अहवाल द्यायचा आहे आणि म्हणून कालच्या आंदोलनात प्रामुख्याने आमची 2 मागण्या होत्या, की ह्या कमिटीला 60 पेक्षा जास्त दिवस देता कामा नये. मुदतवाढ त्यांना देऊ नये. अर्थात कारण आपला जो अनुभव आजपर्यंतचा आहे, तो असा आहे, की सरकारी जर कमिट्या असतील, तर त्याला मुदतवाढ होत राहते. 60 दिवसाचे कधी 60 महिने होतील हे सुद्धा कळणार नाही आणि म्हणून मुदतवाढ देऊ नये ही प्रामुख्याने मागणी होती. आणि दुसरी अशी होती, की डॉक्टर अनिल काकोडकर हे शास्त्रज्ञ आहेत. ते फक्त तांत्रिक मुद्दाच तपासतील एवढं पुरतं मर्यादित न राहता त्यांनी जनभावनेचा विचार करून जनसुनवाई देखील केली पाहिजे. या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात जाऊन त्यांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यांना शक्य नसेल तर त्या कमिटीमध्ये 2 विभागीय आयुक्त पण आहेत. त्यांनी ते काम केलं पाहिजे. परंतु तांत्रिक अडचण आणि जनभावना यांचा समतोल करून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. या दोन्ही मागण्या शासनाने आम्हाला मान्य केल्या. लेखी स्वरूपात आम्हाला त्याचं आश्वासन दिलं आणि म्हणून आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे. बरं, मग आता पुढे काय? म्हणजे 60 दिवसांचा कालावधी दिलेला आहे, तो जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत तर काम सुरू होणारच नाही, बरोबर ना? मग आता इथून पुढे काय? इथून पुढे आता आम्ही वाट बघणार, की तांत्रिकच फक्त बघतायत, की जनसुनवाई पण करतायत हे साधारणतः 30-40 दिवसात आम्हाला समजेल. आणि जर जनसुनवाई ते करत नसतील, तर आम्ही तो पण एकदा विनंती करणार कमिटीसमोर आणि जोपर्यंत जनभावना ते समजून घेत नाही, तोपर्यंत त्या कमिटीच्या अहवालाला काही अर्थ राहणार नाही, हे आमचं ठाम मत आहे आणि म्हणून मग आंदोलनाचे बाकीचे रस्ते आपल्यासाठी मोकळेच आहेत. म्हणजे रस्त्यावर उतरून पण जर म्हणजे हे नाही झालं, म्हणजे जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, ज्या तुमच्या मागण्या आहेत, तर काय न्यायालयीन बाजू आहे का याची? न्यायालयामध्ये जाण्याचा विचार किंवा असं काही? न्यायालयीन सुद्धा बाजू आहे. त्याचं कारण असं आहे, की हा प्रकल्प मान्य करून भूसंपादन प्रक्रिया सुरू करून ₹500 कोटी पर्यंतचे या लोकांना पैसे दिलेले आहेत. आणि बर. तुम्हाला एक सांगतो, की रेल्वेचं जे भूसंपादन आहे ना, थोडंसं वेगळं असतं. बर. बाकीच्या प्रोजेक्टसाठी भूसंपादन जेव्हा करतो आपण, तेव्हा स्क्वेअरमध्ये देखील प्लॉट जाऊ शकतो किंवा वेगळ्या हम्म. आकारात जाऊ शकतो. रेल्वेचं जेव्हा जातं ते सरळ तो सरळ भूसंपादन मार्गावर जातं. जातो. आता एखाद्याचं क्षेत्र समजा 10 एकर आहे एखाद्या शेतकऱ्याचं आणि त्याच्यामधूनच जर रेल्वेचं भूसंपादन झालेलं आहे, तर त्याला त्या शेतीमध्ये कर्ज घेता येत नाही. त्या शेतीमध्ये त्याला कुठल्या पद्धतीची शेतीची खरेदी-विक्री करता येत नाही. करतायत. आता हम्म. त्याने पैसे घेतलेत. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी त्याला मिळालेत पैसे. आता काय शासन त्याचे पैसे परत मागणार आहे का? शेतकरी ते पैसे परत देऊ शकणार आहे का? असे सगळे त्रांगडे त्याच्यामध्ये उभे होणार असल्यामुळे निश्चितच न्यायालयीन लढाई हा देखील एक मार्ग आहे. धन्यवाद सर. आता 2 महिन्याचा वेळ जो आहे, 60 दिवसांचा वेळ, तोपर्यंत काय अहवाल येतोय आणि त्यानंतर मुख्यमंत्री किंवा केंद्राकडून काय दिशानिर्देश येत आहेत ते आपण वाट बघू. तुम्ही पण त्याची वाट बघत आहात आणि पुढे जसाही अहवाल येईल त्यावरती पुन्हा आपण एकदा अशी वेगळी चर्चा करू. तुर्तास तुम्ही नक्कीच. वेळ दिलात त्याबद्दल आभार. थँक यू. धन्यवाद. थँक यू. थँक यू सो मच. थँक्यू.